आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात जामनेर, मुक्ताईनगर, धरणगाव, चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन करून त्यांच्यावर शाही फेकण्याचं कृत्य केले। कारण असे की हा जाहीर निषेध खडसे यांना मन दुखावणारा होता, म्हणून त्यांनी पहिल्या दिवसापासून जावई प्रांजल केवळकर हे दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं। त्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही, परंतु जावयाने करायचं सासऱ्याने भरायचा असा कुठे कायदा आहे का, या सर्व विषयाविषयी निषेध करण्यात आलाय। आज एकनाथराव खडसे यांनी जे माझ्या हाताच्या दूध पिले तेच विसरून गेले, म्हणजे त्यांना घडवलं, त्यांनीच त्यांच्या विरोधात निषेध करण्याचा कार्यक्रम घेतला। यावर त्यांनी आज विरोधकांची चांगलीच कानउघडणी केली व सत्य का आहे ते जनतेसमोर सत्य काय आहे ते मांडलं। त्यामुळे त्यांची प्रतिमा जनतेत अप्रतिम सत्य बोलणारा नाथाभाऊ ओळखला जातो। म्हणून आज जिल्ह्यातील ज्या ठिकाणी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले त्या ठिकाणी त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे आणि जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, या मताचे माजी मंत्री एकनाथराव खडसे आहेत। कोणी येतंय आणखी? नाही आज ते खुर्ची दे नाही हे पण तिकडे सर तुम्ही बसा खुर्च्या। आज मुक्ताईनगर येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण वक्तव्य केलेलं होतं चिंकाडणे याविषयी मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण? मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजप किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे, रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्या तसं बोललो। चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे, गुगलवर जरा जाऊन पहा, महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे। रुपाली ताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असा 13 वेळा उल्लेख केला, म्हणजे अनुल्लेख केला नाही, 13 वेळा उल्लेख केला आणि 2 वेळा सांगितलं की चेकाळल्यासारखं बोलतायत। गुगलवर जा, मराठीचं भाषांतर बघा। चेकाळणे याचा अर्थ आवेशणे, बेफाम होणे, भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे, चिडणे किंवा संतापणे असा होतो। हे जाऊन बघा जरा गुगलवर। मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे, त्यामुळे मराठीविषयी मला ज्ञान आहे। पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे, नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे। आणि आंदोलन कोण करतायत? रावेरला, भुसावळला, जळगावला, आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले, ज्यांना मी मोठं केलं, असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करताय। मला यांची कीव येते। हे बसले कुणाच्यामुळे? कुणाच्या कृपामुळे, कुणाच्या मदतीमुळे, कुणाच्या आशीर्वादामुळे। कुणी आमदार झाला असेल, कुणी सभापती झाला असेल, कुणी जिल्हा परिषदला गेला असेल, कुणी ग्रामपंचायतला झाला असेल। त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली। पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल, पण नाथाभाऊची मदत मोठी होती। आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे माझेच चेहरे आज माझ्या विरुद्ध आंदोलन करायला लागलेले, याचं मला दुःख आहे। जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे, नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते, कशी माझे चमचेगिरी चाटुगिरी करत होते, जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात। एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो ना आपण आंदोलन करावं, याचा अर्थ असा नाही। रुपाली ताईंचा मी आदरानंच 13 वेळा उल्लेख केलेला आहे। रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेल्या आहे, माझ्याकडं त्या जेवण करून गेलेल्या आहे। ज्यावेळेस त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे। मी काय याच्यासाठी न बोललेलो कुठे महिलांचा हे केला, आदर केला, अनादर केला नाही। तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला, कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते। लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही? गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे, त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनचा याला जोडे मारू असं का नाही केलं? याच वेळेस गिरीश सोमय्यानं नागडे उघडे फोटो दाखवले, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? मग त्यावेळेसच आता रोजय कुमार गोरेनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही? ज्यावेळेस आपला हा
मंत्री यवतमाळचा, त्यांनी त्या ठिकाणी 2-4 बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले, त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही? कारण हे याच्यात बोलणार नाही आहे, ते या विषयच फक्त बोलण्यासाठी आहे. चेकाळणे या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट वटणीवर या, नाथाभाऊचे दिवस आठवा. आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे जरा याचं चिंतन करा. अरे तुम्ही माझेच बाळा होते, रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे, आता जरा मोठे झाले, एवढाच प्रश्न आहे. आता लोढाच्या विरोधात आंदोलन करा. हो, विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण जावयाची बाजू घेऊन बोलत आहात. मी कधीही जावयाची बाजू घेऊन बोललेलो नाही. पहिल्या दिवसपासून सांगितलेलं मी जावयाचं समर्थन करणार नाही. हे तर पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावयाचं समर्थन करणार नाही. जर त्याला चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहे त्याचा काही आधार आहे का? एक मुलीनं यावं आणि म्हणावं की माझा लैंगिक छळ झाला, मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला, माझ्या जबरदस्तीने फोटो काढले, मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं, असं कुणाची तरी तक्रार पाहिजे की नाही? मग जर कुणाची तक्रारच नसेल तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही. पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे, ते प्रायव्हेट आहे. सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय सांगता? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.